महाराष्ट्र भूमी न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. प्रभाग क्रमांक 17 वैदवाडी माळवाडी मधून आपण इलेक्शन लढवत आहात. तर आपला थोडक्यात परिचय करून द्यावा. नमस्कार, मी आनंद अण्णा अलकुंटे. युवा पिढीसाठी माझं विजन असं आहे की आज आपण बघत आहात नोकऱ्यांच्या बाबतीत बघितलं तर आज युवक असक्षम झाला आहे. म्हणजे जी पिढी 70ची जी पिढी होती त्या पिढ्यांमध्ये शक्यतो जास्त करून नोकऱ्या करत होते. आताची पिढी ही म्हणजे शिक्षणात इतकी पुढे गेली आहे की त्यांचे म्हणजे आपण आता इमेजिन करणार नाहीत असे नोकऱ्या त्यांनी ते करतात. मी माझ्या भागात इंडस्ट्री एरिया आहे, रामटेकडी इंडस्ट्री एरिया, त्या एरियात आम्ही एक सर्व कंपन्याच्या मालकांशी प्लस तिथल्या म्हणजे जे कोण त्या परिसरातले चांगले उद्योगपती त्यांच्याशी आम्ही डायलॉग करून आम्ही तरुण पोरांसाठी आणि माझ्या तरुण भगिनींसाठी आम्ही त्या ठिकाणी नोकरी 100% उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या सोलापूर रोडची वाहतूक समस्या आपण कशी सोडवणार? सोलापूर रोड हा काही भाग महानगरपालिकेच्या अधीन आहे आणि काही भाग हा PWDच्या अधीन आहे. आम्ही आता आपण सर्वांनी पाहिलं असेल पुणे भैरवनाला पासून तर यवतपर्यंत हा फ्लायओव्हर आता आपल्याला मंजूर झालेला आहे. हे मंजूर करण्यात आपल्या परिसरातील आमदार चेतन विठ्ठल तुपे पाटील यांचा मोलाचा वाटा आहे. त्याचं कारण असं आहे की या परिसरात ट्रॅफिकची इतकी समस्या मोठी आहे. आता त्यांनी फ्लायओव्हर आपल्या भैरवनाला पासून तर डायरेक्ट यवतला उतरवणार आहेत आणि त्या याच्यासाठी स्वतः आमच्या पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी खूप प्रयत्न केले. त्यांनी 11,000 करोडचे ह्या फ्लायओव्हरसाठी मंजुरी दिली आणि तो लवकरात लवकर तो चालू होणार आहे. मी आपल्याला हे आश्वस्त करू इच्छितो. शिक्षण व्यवस्थेसाठी काय नियोजन असतात? आमच्या परिसरात माझा जुना प्रभाग आहे, त्याच्या जुना प्रभागात रामटेकडी वैदोरी या परिसरात स्लम असल्यामुळे या परिसरात काही लोक मुलांना इंग्लिश मीडियम मध्ये जायचं असतं तर त्यांच्याकडे तेवढं डोनेशन भरण्यासाठी पैसे नसतात. त्यामुळे आम्ही आमच्या परिसरातील या विद्यार्थ्यांसाठी लर्निंग इंग्लिश मीडियमची शाळेचे आम्ही प्रयोजन केलेलं आहे. महिलांसाठी काय नियोजन असतं? महिलांसाठी आज आपण बघितलं असेल तर आज महिला खूपच आपल्या म्हणजे आज आपण बघितलं तर 50% आरक्षणामुळं महिला इतके म्हणजे आज ऍक्टिव्ह झाल्या. त्यासाठी त्यांना आज आपण पाहिलं असेल की लाडकी बहीण योजना चालूच आहे. त्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आमच्या परिसरातील सर्व महिलांना 1,500 रुपये दर महिन्याला मिळतात आणि ही योजना आणण्यात अजितदादा पवारांचा खूप मोठा वाटा आहे. आणि आम्ही महिला सक्षमीकरणासाठी हे करू इच्छितो की पिंक रिक्षा ही रिक्षा आहे, त्या रिक्षासाठी आम्ही आता सर्व महिलांना घरोघरी जाऊन त्यांना हे करणार आहोत की बाबा तुम्ही याच्यात रिक्षा शिकण्यासाठी आपण प्रयत्न करा आणि ते राज्य सरकारकडनं ते फ्रीमध्ये मिळतं आणि आपल्या अजितदादांच्या नेतृत्वाखालीच ही पिंक रिक्षाचे चालू आहे. आणि महिलांसाठी बघितलं गेलं तर आम्ही आज आमच्या परिसरातील महिला पूर्ण म्हणजे थोडंफार इकडे तिकडे आहे, 100% नोकरीला नाहीये, पण जे काही महिला आहेत राहिल्या असतात त्यांच्यासाठी आम्ही 100% नोकरीसाठी प्रयत्न करू. 2007 ते 2022 जे कालावधी तुमच्यात होता त्या टायमाला कोरोनाचा एक संकट आला, त्यासाठी लोकांसाठी मी खरं सांगायला गेलो 2019-20 आणि 21 पर्यंत पूर्ण जगावर इतकं बेकार संकट आलं होतं कोरोनाचं. त्या काळात मी रील काढणारा व्यक्ती नाहीये. आम्ही प्रत्येक व्यक्तीला म्हणजे आज आपल्याला म्हणजे माहिती नसेल तर सांगतो, ते खरं सांगितलं नाही पाहिजे आम्ही की लोकांसाठी काय केलं, कारण हे आमचं कर्तव्य होतं. पण मी आज सांगू इच्छितो आपल्याला की आम्ही त्यावेळेस कोरोना काळातल्या ह्याच्यात एक महिन्याचं एक वेळेस मी रेशनिंग भरून दिलेलं आहे. त्या रेशनिंग मध्ये आम्ही फक्त गहू, तांदूळ, डाळ हे न देता पूर्ण मसाले दिले. पूर्ण तुम्हाला सांगतो मी परत पोहे दिले आम्ही,
परत साबणाचं किट दिलाय, सॅनिटायझरचं किट दिले आम्ही. आणि हे तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही फक्त द्यायचं म्हणून दिलं नाही, तर आम्हाला पूर्ण म्हणजे पूर्ण पूर्ण महिन्याभरानंतर परत त्यांची अडचण आली की परत आम्ही बी काही असे खूप हे नव्हतो, पण असे 5-5, 10-10 किलोचे आम्ही पीठ म्हणा, तांदूळ म्हणा हे देत होतो. आणि तुम्हाला सांगतो, सांगावंसं वाटतं, त्यावेळेस कोरोनाच्या काळात श्रीमंत व्यक्ती हा कोणाच्या दारात गेला नाही की मदत करा. गरीब व्यक्तीसाठी आमच्यासारखे कंटिन्यू येत होते, पण जो मध्यमवर्गीय होता, तो मध्यमवर्गीयांनी कधीच कोणाच्या दारात जाऊन असे आत पसरले नव्हते. त्यामुळं आम्ही काय केलं, मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना बोलून घेतलं आणि आम्ही एवढंच केलं तेव्हा आपल्या आजूबाजूचे सोसायटी आहे ते सोसायटीवाल्यांना सांगूच नका की कोणी दिलंय काय दिलंय, आणि त्यांच्या दारात फक्त आपलं काय पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आपलं एक पिशवी ठेवून या, म्हणजे जेणेकरून त्यांना बरं तरी वाटत. हे कोरोनाच्या काळात आम्ही केलं. आणि कोरोनाच्या काळात आपल्याला माहिती असेल, मलाही 2 वेळा कोरोना झाला होता. म्हणजे आता कोरोना झाला त्यानंतर त्याच्या अगोदर मला कोरोना व्हायचं कारण सांगतो की आमचे एक कार्यकर्ता होता जुबेर म्हणून, त्याचे वडील वारले होते. तो वाद घालत होता ससूनमध्ये की बाबा हे आमचे वडिलांना कोरोना झाला नाही, कोरोना झालाय असं ते म्हणत होते. आणि मी त्यावेळेस बोललो जे असेल ते त्यांना हे करा. त्या दिवशी आम्ही रात्री 1 वाजेपर्यंत तिथं हे घेतले आणि त्याच्यानंतर मी घरी आलो, मला त्रास झाला, मी ऍडमिट झालो. त्याच्यानंतर परत मी कोरोनाच्या काळात जे कोणी वारले त्यांचे नातेवाईक आउट ऑफ कंट्री, म्हणजे त्यांची बाहेर जी मुलं होती त्यांना येता नाही आले असल्यांच्या घरच्यांची आम्ही माहिती केलेली आहे. आणि असं खरोखर आज मी सांगतो, या मीडियासमोर या गोष्टी आल्याच नाही पाहिजे, पण आम्ही म्हणजे आज आपण विचारलात म्हणून सांगतो. आपल्या भागात प्लेग्राऊंड दिसत नाही. माझ्या भागात सर्वे नंबर 89 मध्ये असेल बघा, क्रीडांगण अस्तित्वात आहे. एक आम्ही आता रामटेकडी भागात आम्ही आता काय करणार आहोत की त्या भागात स्पोर्ट ऍक्टिव्हिटीसाठी ओपन स्पेस जागा आहे इंडस्ट्रियल एरियाची, त्या जागेवर आम्ही स्पोर्ट्स अकॅडमी उभा करणार आहोत. हे आम्ही ते करणार आहोत. आता तुमचे पुढचे विजन काय असेल? माझ्या प्रभागासाठी मी एक मॅक्रो प्लॅन आखून ठेवलाय. रामटेकडी आणि वैदोडी या परिसरात हॉस्पिटलची कमतरता आहे. हॉस्पिटलची जागेवर आहे त्या ठिकाणी आम्ही कमला नेहरूच्या धर्तीवर सुसज्ज आता असं हॉस्पिटल बांधू. तर प्रसूतिगृह असेल, बाकीच्या सगळे MRI असतील, जे जे काही गोष्टी गरजेच्या आहेत हॉस्पिटलला गेल्यावर ते तिथं आम्ही चालू करण्याचा 100% प्रयत्न करू. मतदारांना थेट संदेश द्यायचा झाला तर तो काय द्यायचा? मतदारांना मी एवढंच संदेश देऊ इच्छितो की जो खरोखर आपलं काम करणार आहे, आपल्याला वेळेवर आपल्या उपस्थित राहणार आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की आमच्याकडे कार्यकर्ता होता, त्यांच्या म्हणजे माझ्या प्रभागात नव्हते, ते आडपसर प्रभागात होते. त्यांच्या ह्याच्यात त्यांना एक मयत पास लागत होता. मी त्यावेळेस रात्री आम्ही 2:30 वाजता पण त्यांना मयत पास दिलेले. त्यामुळे आम्ही कामं करणारे आहोत, त्यामुळे आपण आमच्या मागे उभे राहावं ही मी विनंती करतो. आणि आपल्याला सांगू इच्छितो, आता मतदारांचाच विषय आलाय म्हणून, मगरपट्टा, महालवाडी 15 नंबर या भागात आता आम्ही फिरतोय. या भागात फिरताना मला एक गोष्ट चांगली जाणवली की बाबा इथला मतदार हा व्यवस्थित आहे आणि यांना काही गोष्टींचे हे नाहीये की त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा आम्हाला आमच्या मूलभूत गरजा ज्या आहेत, पाणी म्हणा, रस्त्यांचे म्हणा, हे पाहिजे. आम्ही पारिजात कॉलनी 15 नंबर आणि माळवाडीचा DP रोडचा काही भाग, त्यांना तिथल्या सर्व मतदारांना अस्वस्थ असं करू इच्छितो की PMPLच्या जागेवर जे पाण्याची टाकी झाली ती लवकरात लवकर चालू होणार आहे. आणि त्यात फक्त आउटलेट राहिले तर आचारसंहिता असल्यामुळे ते चालू करता येणार, पण त्याचं काम चालू आहे. लवकरात लवकर आपल्या परिसरात 100% पाणी येईल. काही मतदार लोक आहेत त्यांच्या पावसाळ्यात गटर लाईन केल्यामुळे काय काय ठिकाणी असं पाणीच असतं. आम्ही सगळीकडे स्ट्रॉंग वॉटर टाकून देऊ. ज्या काही परिसरातल्या या असल्या नागरिकांच्या तक्रारी असतात तिथे आम्ही 100% स्ट्रॉंग वॉटर टाकून देऊ, स्ट्रॉंग वॉटरच्या लाईन.
तुम्हाला वैदवाडी रामटेकडी भागात काम करताना एवढ्या वर्षात काय अनुभव आला? मला असं वाटलंच नाही 2007 ते आजच्या आत्ता काय या रामटेकडी आणि आमच्या वैदवाडी शंकर मठ वसा वस्ती महात्मा फुले नगर मातंग वस्ती मार्कंडे नगर रामटेकडी रामनगर तुम्हाला सांगतो या सगळ्या परिसरात मला असं कधीच वाटलं नाही की मी एक नगरसेवक आहे आणि ते कार्यकर्ते. मी मतदार म्हणून कधीच त्यांना हे नाही केलं. ती लोक आज तर काय मला फक्त भाऊ म्हणतात. भाऊ म्हणायचं कारण असं आहे प्रत्येक बहिणीला ह्या भावाचा आसरा आहे. प्रत्येक धाकट्या भावाला त्याला असं वाटतं की माझा थोरला भाऊ हा माझ्यासाठी काहीतरी करतो. मला इथं फक्त फक्त म्हणजे फक्त एक कुटुंब वाटते. मला इथं कधीच असं वाटलं नाही हा माझा प्रभाग आहे. मी इथं फक्त एक घर आहे माझं म्हणजे शंकरमठ म्हणा रामटेकडी वैदोड या परिसरातल्या आमच्या सगळ्यांसाठी एकच कुटुंबातले व्यक्ती म्हणून मी आजपर्यंत वागत आलो. तेही लोक माझ्या संग त्याच पद्धतीने वागत. नमस्कार, मी आनंद अण्णा अलकुंटे, प्रभाग क्रमांक 17 या प्रभागात मी निवडणूक लढवित आहे. माझं चिन्ह आहे घड्याळ. आम्ही 4 उमेदवार आहोत या परिसरात. मी स्वतः आनंद अण्णा अलकुंटे, संगीताताई दत्तात्रय तुपे, हेमलताताई निलेश मगर, अशोक दाकू कांबळे आमचे 4ही उमेदवार आहोत. 4ही उमेदवारांना आपण निवडून द्या ही विनंती.